वीकेंडला सर्व घरी असले की आपल्यालाही स्वयंपाकात काहीतरी वेगळं ट्राय करायला भेटतं। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने भरपूर भाज्या वापरून बनवणार आहोत मस्त चमचमीत चटकदार वेज हक्का नूडल्स। तर नूडल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या सगळ्यात पहिल्यांदा आपण कट करून घेऊयात। तर त्यासाठी इथं मी एक मीडियम साईजचा कांदा असा सोलून घेतला आहे। दाखवल्याप्रमाणे आपण असा चिरून घेऊयात। अगदी पातळसर न चिरता थोडा जाडसर आपण तो ठेवणार आहोत। चिरलेला कांदा असा मोकळा करून घेऊयात। त्यानंतर इथं मी एक ढोबळी घेतली आहे। दोन्ही साइडनी आपण ती चिरून घेऊयात। ढोबळीच्या आतमध्ये जी बी असते ते अगदी अलगदपणे आपण सुरीनी अशी बाहेर काढून घेऊयात। त्यानंतर तुम्हाला अशी ही ढोबळीची स्ट्रिप भेटेल। आता इथं दाखवल्याप्रमाणे अशा एजेसवर आपण ही स्ट्रिप कट करून घेऊयात। आपण अगदी हॉटेलसारखं इथं वेज हक्का नूडल्स घरी ट्राय करत आहोत, तर त्याच पद्धतीने इथं मी ह्या भाज्या कट करून घेत आहे। तर एक संपूर्ण ढोबळी इथं आपण वापरणार आहोत। ढोबळीमध्ये वेगवेगळे कलरमध्ये सुद्धा ढोबळी मिळते, ती सुद्धा अवेलेबल असेल तर तुम्ही यूज करू शकता। ढोबळी इथं चिरून घेतली आहे। त्यानंतर आपण आता नूडल्समध्ये घालणार आहोत गाजर। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण गाजरचं साल काढून घेऊयात आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याला मीडियम स्ट्रिप्समध्ये कट करून घेऊयात। तुम्ही गाजर नूडल्समध्ये किसून देखील घालू शकता। अगदी बारीक किस न करता थोडा जाडसर किस ठेवायचा। तर इथं अशा पद्धतीने अगदी मीडियम स्ट्रिप्समध्ये मी गाजर सुद्धा कट करून घेत आहे। तर असंच आपण राहिलेलं गाजर कट करून घेऊयात। आवडीनुसार तुम्ही ते वापरावं। त्यानंतर इथं मी हा कोबी चिरून घेत आहे। तर कोबी बरोबर मधोमध आपण त्याला चिरून घेऊयात। तर इथं कोबीची बरोबर मधली शीर मी घेतली आहे आणि त्या शिरेवर मी धरून इथं हा कोबी चिरून घेत आहे। तर इथं कोबीचे मी असे 2 पार्ट्स करून घेतले आहे। त्यानंतर आता हा अर्धा कोबी तो सुद्धा बरोबर मध्यभागी आपण चिरून घेऊयात। इथं सुद्धा मी हा शिरेवरच चिरत आहे। संपूर्ण कोबी तर आपण इथं वापरणार नाही आहोत, तो खूप जास्ती होईल। याचा फक्त 1/4 पीस आपल्याला यूज करायचा आहे। हा जो जाडसर भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। तो जर तसाच ठेवला तर कोबी चिरताना थोडा जड जातो। तर ह्या पीसचे सुद्धा आपण 2 पार्ट्स करून घेऊयात। हा मी मध्ये असा चिरून घेत आहे। त्यानंतर आता एका वेळेस आपण एक चिरूयात। आता इथं हा जो पीस आहे हा हाताने बरोबर मध्यभागी असा प्रेस करून घ्यायचा। कोबीचा जो उंचवटा आहे तो दाबून घ्यायचा, म्हणजे कोबी अगदी पटकन आणि व्यवस्थित चिरला जातो। त्यानंतर सुरीने दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण याला स्ट्रिप्समध्ये कट करून घेऊयात। तर तुम्ही पाहताय किती व्यवस्थित असा हा कोबी चिरला गेला आहे। तर इथं नूडल्ससाठी या भाज्या कट करून घेतल्या आहे। त्याचसोबत हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर इथं गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ आणि अर्धा टेबलस्पून तेल घालूयात। पाण्याला उकळी आली की उकळत्या पाण्यामध्ये आपण नूडल्स घालूयात। गॅसच्या हाय फ्लेमवर फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला हे नूडल्स छान शिजवून घ्यायचे आहेत। जास्ती वेळ शिजवायचे नाही, नाहीतर मग त्याचे तुकडे पडतात। तेल घातल्याने नूडल्स चिकटून न राहता मस्त सुटसुटीत राहतात। तर इथं छान 3 मिनिटं मी हे नूडल्स शिजवून घेतले आहेत। हलवण्यासाठी इथं मी फॉर्कचा वापर केला आहे। त्यानंतर इथं आपण आता एका चाळणीमध्ये हे नूडल्स काढून घेऊयात। भांड्यावर इथं मी चाळण ठेवली आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी त्यामध्ये निथळेल। सर्व नूडल्स काढून घेतल्यानंतर ते आपण असे स्प्रेड करून घेऊयात आणि यावर आपण साधं पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा आपण हे एकदा असे हाताने मिक्स करून घेऊयात। यावर अगदी अर्धा चमचा तेल मी घालत आहे। तेलामध्ये आपण हे नूडल्स असे हलकेसे मिक्स करून घेऊयात। तेल घातल्याने आपले नूडल्स एकमेकांना चिकटून राहत नाही, ते छान मोकळे सुटसुटीत होतात। हे नूडल्स आपण ह्या चाळणीमध्ये असेच राहून देऊयात आणि पुढची प्रोसेस करायला घेऊयात। तर इथं मी नॉनस्टिक पॅनचा वापर करत आहे, जेणेकरून नूडल्स पॅनला चिकटणार नाही। यामध्ये घेतला आहे 1 टेबलस्पून तेल। तेल गरम झालं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला लसूण आणि त्याचसोबत हिरवी मिरची। गॅसच्या हाय फ्लेमवर आपल्याला हे दोन्ही एकत्र छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या आपण सर्व यामध्ये घालून घेऊयात। ह्या भाज्या सुद्धा आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत। अगदी मऊ होस्तोपर्यंत शिजवून घ्यायच्या नाही, त्यातला क्रंचीनेस तसाच ठेवायचा आहे। यामध्ये आपण आता शिजवून घेतलेले नूडल्स घालूयात। बाजारात मैद्याचेच तसेच गव्हाचे नूडल्स विकत मिळतात। इथं मी गव्हाचे नूडल्स वापरत आहे। नूडल्स घातल्यानंतर आता ते पुढे मिक्स न करता यामध्ये आपण सॉसेस घालून घेऊयात। तर 1 टेबलस्पून विनेगर मी यामध्ये घालत आहे। त्याचसोबत अर्धा टेबलस्पून सोया सॉस, अर्धा टेबलस्पून इथं शेजवान सॉस तिखटासाठी मी वापरत आहे आणि 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस आपण यामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात। जास्ती मीठ घालायचं नाही, कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं। आणि त्याचबरोबर हाफ टीस्पून मिरीपूड आणि अगदी थोडीशी साखर आपण यामध्ये घालणार आहोत। आता चमच्याने हे नूडल्स मिक्स न करता अशा फॉर्कनी आपण हे नूडल्स भाज्यामध्ये असं हे मिक्स करून घ्यायचं। फॉर्क वापरल्याने नूडल्स अगदी पटकन व्यवस्थित मिक्स करता येतात। तर गॅसच्या हाय फ्लेमवरच इथं हे नूडल्स छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत।
पुढे खूप जास्ती वेळ असं ह्याला शिजवत बसायचं नाहीये, फक्त व्यवस्थित असं ह्याला आपण गॅसच्या हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे. गार्निशिंगसाठी वरून ह्याच्यावर मी बारीक चिरलेली कांद्याची पात घातली आहे. तर इथं आपले हक्का नूडल्स तयार आहेत. आपण आता ते मस्त असे सर्व करायला घेऊयात. तर पहा किती व्यवस्थित मस्त असे हे नूडल्स झाले आहेत. गव्हाचे नूडल्स वापरल्याने आणि त्यावरती नॉनस्टिक पॅनमध्ये बनवल्याने याला खूप जास्ती तेल वापरलं नाहीये. भरपूर भाज्या यामध्ये घातल्या आहेत. तर घरातल्या सर्वांसाठी मस्त पौष्टिक आणि चमचमीत असे हे नूडल्स इथं रेडी आहेत. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. या पद्धतीने नूडल्स तुम्ही घरी नक्की बनवून पहा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.